नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी शिरूर योगेश भोसले. आपण शिरूर या ठिकाणी आलेलो आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत कोरेगाव कारेगाव या ठिकाणचे आपले शेतकरी बंधू त्यांचे तहसीलदाराबद्दल काहीतरी नाराजगी व्यक्त ते करत आहे. त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आपलं नाव? मी जगताप संतोष शिवाजी, राहणार लोकसांगवी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आमची वडीलोपार्जित जमीन मोजे कारेगाव गट नंबर 209, क्षेत्र 0 हेक्टर 79 ही जमीन इनाम वर्ग 6 ब ची जमीन असून या जमिनीबाबत मी तहसीलदार कचेरीमध्ये वारंवार तक्रारी आणि हरकत दिलेली आहे. यामध्ये इनाम 6 ब ची जमीन ही भोगवटा वर्ग 2 असताना भोगवटा वर्ग 1 केलेला आहे. याचे परिपत्र सुद्धा आहे. तसेच परिपत्र 2012 मध्ये असं परिपत्रक आहे की जुनी शर्त इनाम 6 ब च्या जमिनीमध्ये इतर हक्कामध्ये ही विक्री हस्तांतर परवानगी घेत असताना सक्षम प्राधिकाराच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतर बंदी हा शहरात या ठिकाणी कर्तव्याने त्यावेळेस तहसीलदारांनी घेतलेला नाही. ही बाब मी तहसीलदारांना आताच्या वारंवार तहसीलदार व प्रांत कलेक्टर यांना दिलेली आहे. परंतु यांनी समोरचे लोक सुनील ओस्तवाल, अंजली भट्टू कर्जले यांनी बेकायदेशीर प्रमाणे जे कुलमुखत्यार पत्र आहे व संमतीपत्र दस्त नंबर 2828 हा जो 5च्या द्वारा स्वादा केला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी या जमिनीचे आधीच खरेदी विक्री होत असताना संमतीपत्र 13 लाख रुपये घेतलेले आहे. आणि यामध्ये चेकची सुद्धा त्याच्यामध्ये अंडरटेकिंग त्या ठिकाणी त्या दस्ताला दिलेली आहे. शिवाय या ठिकाणी वारसाच्या नोंदी घेण्या हे क्रमप्राप्त असताना त्या ठिकाणी वारसाच्या नोंदी सुद्धा घेतल्या नाही. 2008 ची परवानगी असताना 2012ला 27 तेथीचा फेरफार तयार केला आणि 27 तेथीचा फेरफार करत असताना त्या ठिकाणी वाढीव परवानगी नाही. शिवाय ही जमीन इनाम 6 ब ची आहे. म्हणजे त्या ठिकाणी इतर हक्कामध्ये 50% नजराणा आहे. तो 50% नजराणा न भरता या ठिकाणी हे शेतकरी हे धंदाडगे लोक त्या ठिकाणी तहसीलदाराला हाताशी धरून म्हणजे विक्री हस्तांतर परवानगीचा आदेश 2008चा आणि त्याच्यावर 2012चा ही मी याच्यामध्ये तक्रारीमध्ये उल्लेख असताना मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि तलाठी हे कोणत्या प्रकारची कायदेशीर कारवाई न करता ते बेकायदेशीरपणे खरेदीच्या व विक्रीच्या नोंदी घेत आहे. तुम्हाला कधी वाटलं की बाबा आपले जमिनीचा विषय बेकायदेशीर चालू आहे, मग त्या टायमाला तुम्ही कशी म्हणजे कागदांची पूर्तता कशी केली? त्या ठिकाणी मला 2016ला याबाबतची सगळी माहिती थोडी कळाली. नंतर मात्र ज्यावेळेस मी ऑनलाईन काही डॉक्युमेंट्स मी IGR महाराष्ट्र याच्यावर जेव्हा सर्च केले तेव्हा मला अनेक बाबी यांचा खुलासा आला आणि मी इनाम 6 ब ची जमीन ॲब्युलेशन ऍक्ट महारवतन ही जे कलम 5 आहे की त्यामध्ये दस्त नोंदणी करताना म्हणजे दुय्यम निबंधक शिरूर AB जाधव किंवा यापूर्वीचे जे दुय्यम निबंधक आहे यांना हाताशी धरून सुनील ओस्तवाल, अंजली भट्टू कर्जले हे महाभाग अशा आहे की त्यांनी तहसीलदारमध्ये आता 9/12/2025 माझे हिअरिंग होतं की त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आणि प्लॉटिंग चालू आहे. तर या ठिकाणी माननीय पंचराज साहेब मंडळ अधिकारी यांनी त्या ठिकाणी पंचनामा केलाय. त्यांनी त्या ठिकाणी लिहिलंय की अकृषिक वापर आहे, या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहे. खरं तर त्या ठिकाणी अनधिकृत वापर असेल तर त्या ठिकाणी 2011चा नियम आहे कलम 43 अन्वये त्या ठिकाणी नजराणा हा जो आहे तो 75% असेल. जर त्या प्रॉपर्टीची जर मालमत्तेचा जर आज विक्रीचा जो आहे विक्री व्यवहार त्याची जर आज किंमत 4 कोटी असेल तर 75% जवळ त्याची 2-2.5 कोटी रुपये त्याची नजराणा त्या शेतकरी भरावा लागतो. त्याशिवाय नजराणा न भरता जर त्याचं हस्तांतर असेल ते हस्तांतर सुद्धा कायदेशीर नसतं. तरीही माननीय तहसीलदार या ठिकाणी त्याप्रमाणे अहवाल तयार करत नाही. मी त्यांना वारंवार विनंती केली आणि माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी सुद्धा आदेश दिले तरी हे तहसील विभाग अजूनही त्याप्रमाणे अहवाल मला देत नाही आणि जाणून बुजून हे प्रकरण धनदानग्यांना हाताशी धरून दडपण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे.